नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण त्यातले आहात का जे एसी बसमध्ये बसल्या बसल्या सगळ्यात पहिले ही स्टेप फॉलो करतात, म्हणजे ते एसीचे फ्लॅप्स आहे ते बंद करायचं आणि मस्त झोपून जायचं. मी तर त्यातलीच आहे, कारण मला एसी अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मी गपचूप एसी बंद करते आणि झोपून जाते. आय नो तुम्ही हसाल आणि म्हणाल की लोक तर एसी लावून झोपतात, पण मी तर एसी बंद करून झोपते, कारण प्रचंड थंडी वाजते मला. आज घरी आले आणि आज पप्पाही गावावरून घरी आले आणि गावावरून येताना त्यांनी खूप साऱ्या वस्तू घेऊन आले, जे मी तुम्हाला मधून मधून दाखवतच राहीन. त्यानंतर मम्मी थोडी कामात होती म्हणून मीच आज दिवाबत्ती करून घेतली. देवासमोर दिवा लावताना जेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीसाठी आपण देवाचे जेव्हा आभार मानतो, त्यावेळी आपल्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी आहेत आणि आपण किती लकी आहोत, देवाचा आपल्या डोक्यावरती हात आहे, त्यासाठी आपण किती ब्लेस्ड आहोत, या सगळ्या गोष्टींनी खूप असं छान हॅपी आणि पॉझिटिव्ह वाटतं. त्यानंतर मग पप्पा टीव्ही बघत होते, सो मीही त्यांच्यासोबत बसून टीव्ही बघत होते. अंगात किती किडे आहेत ना, म्हणजे आपण सरळ तोंड करून टीव्ही बघू शकतो, पण तरीही अंगात इतकी मस्ती आणि इतके किडे की मान अगदी अशी वाकडी होऊन मोडेपर्यंत अशीच करून टीव्ही बघायची. त्यानंतर पूजेच्या फळांमधलं हे सीताफळ होतं आणि ते मस्त पिकलेलं. आजकाल मला सीताफळ खायला फार आवडायला लागले, त्यामुळे ते पटपट फोडलं आणि आधी एक एक करून खात होते, पण आपल्याला काही धीर धरवतोय त्यामुळे पटपट असं तोंडात कोंबल्यासारखं खात होते. आवडीची गोष्ट हावऱ्यासारखी खाण्यातच खरी मजा आहे, हो ना. मस्त सीताफळाचा आस्वाद घेत घेत सीताफळ खाल्लं आणि त्यानंतर मम्मी पप्पांना बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये, सो तेही गेले आणि जाऊन आले पण. आणि मम्मी इथे मला तिने मार्केटमधून काय काय सामान आणलं ते दाखवत होती. त्यानंतर आज खूप दिवसांनी आम्ही तिघंही एकत्र बसून जेवलो, म्हणजे पप्पा गावी गेले होते त्यामुळे मी आणि मम्मीच रोज जेवायचो, बट आज आम्ही तिघंही एकत्र जेवलो, सो मी खूप हॅपी होते. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग मी माझ्या मैत्रिणीसोबत शतपावलीसाठी ग्राउंडवर गेले. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टडा बाय बाय, श्री स्वामी समर्थ.